हाय हॅलो एव्हरीवन. तर आम्ही जाणार आहे गावाकडे, त्याचीच इथे पॅकिंग चालू आहे. तसं अजून मुलांचे एक्झाम चालूच आहेत. जसं लक्षात येईल तसं माझी पॅकिंग चालू आहे. लास्ट टाईमपर्यंत काही ना काही राहतंच. असो, गावाकडे जाण्या अगोदरची काही कामे करायची आहेत. जसं की 3-4 दिवस झाले दुधावरची साय जमवली होती आणि त्याच्यावरचं लोणी काढून घ्यायचं आहे, नाहीतर येईपर्यंत ते खराब होऊन जातं. आणि मी काय नवीन उद्योग केला तेही तुम्हाला पुढे सांगते, चला. दूध नाही का साय जी असते ती बाजूला काढून दही न टाकता, विरजण न टाकता असं लोणी काढलं जातं. आणि मला हे करून पाहायचं होतं ॲक्च्युली. आणि आम्हाला उद्या परवा गावाला जायचं आहे, तर माझ्याकडं दही पण नव्हतं. म्हटलं काय करावं आता, नाही का. तर मला आठवलं की मी यूट्यूबवरती म्हणजे पाहिलं आहे असंच लोणी काढतेलं. तर म्हणलं बघू आपण पण ट्राय करू. तर खरंच म्हणजे मी मिक्सरला लावलं आणि सिरियस लोणी निघलं. मला याचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा म्हणजे हे ट्राय केलं ना, म्हणजे कसं केलं असेल आता ना लोणी निघतं हे मी पहिल्यांदाच मी म्हणजे ट्राय केली. खूप थोडंच आहे, पण वर पडतं असं सांगायचं होतं मला. आहे, पाहू शकता खूप छान लिहिलेलं आहे. असं पण नाही की म्हणजे लोण्यापेक्षा वेगळंच काहीतरी झालंय, असं पण नाही, चांगलं निघतं. पाहू शकता हे. मी अगोदर ना विरजण टाकायचे आणि दही असताना ते थोडंसं टाकायचे गरम दुधामध्ये, कोमट दुधामध्ये. आणि त्यावेळेस लोणी काढायचे. तर हे ठीक आहे. म्हणजे ताक जे निघतं ना, तर त्याचं ज्यावेळेस प्रॉपर रिझन लावून ज्यावेळेस आपण लोणी काढतो ना, त्यावेळेस ते उपयोगाला येतं. कारण आपण ते ताक पिऊ शकतो. ताकाचं आपण नाही का कोशिंबीर करतो, नाहीतर मसाले ताक करून पितो, नाहीतर आपण कढी पण करू शकतो. पण याचं धड आंबटही लागत नाही आहे आणि काहीच नाही होऊ शकत. पण हां, पनीर होऊ शकेल असं मला वाटतं. पण प्रॉपर रिझन लावून ना खूप असं म्हणजे फायदे होतात. की ताक पिऊ शकतो असं नाही करू शकते. तर ते हा प्रॉब्लेम आहे. पण हां, कुठं जात असताना जर आपलं साय थोडीशी उरली असेल तर आपण पटकन असं नाही का लोणी काढू शकतो. हा एक फायदा आहे. सो काढलेला आहे. दुधासारखंच लागतं हे. म्हणजे आंबटही नाही लागत. चवच नाही समजली मला. पण असं मी काहीच उपयोग नाही करणार आहे ह्याचा. लोणी इतकं झालेलं आहे. चलो बाय.